नमस्कार, क्राईम स्टोरीज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आशा करतो की आपण सर्वजण आपल्या घरामध्ये व्यवस्थित असाल आणि आजच्या स्टोरीला मी सुरुवात करतो. आज खूप महत्त्वाची स्टोरी आपण पाहणार आहोत की या स्टोरीमधून आपल्याला एक संदेश मिळेल. जगामध्ये विचित्रपणे अनेक अपघात घडत असतात आणि अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अशीच एक गोष्ट आपण आज पाहणार आहोत. आजच्या गोष्टीमधून आपल्याला एक शिकवण मिळते की जर माणसाने ठरवलं जिवंत राहण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करायचे आणि हे प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करायचे तर पुढे मार्गही त्याप्रमाणे उपलब्ध होतो. तर याच आधारावरती एक गोष्ट आहे. आजची कहाणी आहे उरुग्वे देशाच्या रग्बी टीमची. ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे त्याप्रमाणे उरुग्वे देशामध्ये रग्बी हा खेळ लोकप्रिय आहे. उरुग्वे देशामधील ओल्ड ख्रिश्चन क्लब या नावाची टीम आहे आणि त्यांची एक रग्बीची मॅच चिली या देशामधील ओल्ड व्हॉईस क्लब या संघाबरोबर ती होती. चिलीमधील ओल्ड व्हॉईस क्लब आणि उरुग्वेमधील ओल्ड ख्रिश्चन क्लब या दोन संघादरम्यान सामना सुरू होणार होता आणि हा सामना खेळण्यासाठी चिली या देशामध्ये जाण्यासाठी उरुग्वे एअरवेजचं एक चार्टर प्लेन बुक केलं गेलेलं होतं. 12 ऑक्टोबर 1972ला उरुग्वे देशाचे 19 रग्बी प्लेयर, त्यांचे मॅनेजर तसेच त्यांचे काही दोस्त तसेच विमानाची काही सीट खाली होती. यामुळं रग्बी खेळाडूंच्या काही कुटुंबियांना सुद्धा याच्यामध्ये सामील केलं गेलेलं होतं. एकूण 45 पॅसेंजर विमानामध्ये होते. याच्यामध्ये वैमानिकांसह क्रू मेंबरचाही समावेश होता. असे सगळे मिळून एकूण 45 पॅसेंजर या विमानामध्ये होत्या. 12 ऑक्टोबर 1972ला हे उरुग्वे एअरवेजचं चार्टर प्लेन उरुग्वेच्या मॉन्टी इंटरनॅशनल एअरपोर्टवरून चिलीकडे जाण्यासाठी निघालं. विमानाने उड्डाण व्यवस्थित घेतला, परंतु रस्त्यामध्ये खराब हवामान यामुळे अडचणी येऊ लागल्या. यामुळे त्यांना नाईलाजाने हे विमान अर्जेंटिना या देशाच्या शहरामध्ये उतरवायला भाग पडला. हवामानामध्ये सुधारणा झाल्यानंतर इथून पुढे जाऊयात असा त्या सर्वांनी विचार केला. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी मॅच होती. 13 ऑक्टोबर 1972चा हे दिवस आणि हे विमान 2:18 अर्जेंटिनामधून चिलीकडे जायसाठी पुन्हा निघालं. चिलीमध्ये मॅच खेळण्यासाठी चिलीची राजधानी सॅन्टियागो या शहरामध्ये पोचायचं होतं. 13 ऑक्टोबर 1972ला विमानाने उड्डाण घेतलं खरं, परंतु आजही हवामान काही प्रमाणामध्ये खराबच होतं. विमानामध्ये एक महत्त्वाचा बदल घडून आलेला होता. विमानाचा मुख्य पायलट आज विमान चालवत नव्हता. आज विमानाचा सहवैमानिक, ज्याला आपण को पायलट म्हणतो, तो आज विमान चालवत होता. मुख्य पायलट त्याच्या शेजारी बसलेला होता. रस्त्यामध्ये खराब हवामान होतं. मोठ्या प्रमाणामध्ये बर्फाचं वादळ सुरू झालेलं होतं आणि हे विमान सहवैमानिक पहिल्यांदाच चालवत होता आणि अशा प्रकारच्या हवामानामधून विमान चालवण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव होता. थोड्या वेळानं पायलट वेळ पाहतो आणि त्याला वाटतं की आपण सॅन्टियागो या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. त्यावेळी तो ATC म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलला सूचना देतो आणि म्हणतो, आम्ही सॅन्टियागोला आलेलो आहोत आणि कृपया रनवे सांगा, कोणत्या धावपट्टीवर आम्हाला उतरायचं आहे याविषयी मार्गदर्शन करा. आता या ठिकाणी ATCचा गोंधळ उडतो. एअर ट्रॅफिक कंट्रोलवाले गोंधळून जातात की विमान तर कुठे रडारवर दिसत नाही आणि अजून विमान खूप दूर आहे, परंतु वैमानिक तर म्हणतोय की धावपट्टीवर उतरण्याची परवानगी द्या. नक्की भानगड काय आहे? विमानाचा को पायलट विमान चालवत होता. त्याला वाटलं की आता धावपट्टीवरती उतरायचं आहे, म्हणून विमान तो कमी उंचीवरती घेऊन येतो. खराब हवामानामुळं खालचं काहीही दिसत नव्हतं. यातच ते विमान अँडीज पर्वताच्या एका शिखरावरती आदळतं. विमानाचा मागचा भाग पहिल्यांदा या पर्वताच्या शिखरावरती आदळतो आणि विमानाला हा जो धक्का बसतो, या बसलेल्या धक्कामुळं विमानामध्ये अचानक गोंधळ निर्माण होतो. विमानाचा मागचा हिस्सा पर्वताला धडकतो आणि मागचा हिस्सा पर्वताला धडकल्यामुळं तुटून जातो आणि त्या विमानामधील 2 क्रू मेंबर आणि जे मागे बसलेले होते 3 यात्रेकरू विमानाच्या तुटलेल्या मागच्या बाजूबरोबर विमानाच्या बाहेर फेकले जातात आणि जागीच त्यांचा मृत्यू होतो. विमानामध्ये 45 लोक होते. धडकल्याबरोबर 5 लोक विमानाच्या बाहेर फेकले गेले आणि 5ही जणांचा मृत्यू झाला. विमानाचे 2 तुकडे होणार होते. याच दरम्यान विमान पहाडीवरून घसरत चाललेलं होतं आणि अशा प्रकारे घसरत जात असताना ते विमान बर्फाच्या एका मोठ्या तुकड्याला जाऊन धडकलं. यामध्ये विमानाचे कॉकपिटचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं
आणि या ठिकाणी विमानाचे 2 तुकडे झाले. अजूनही विमानामध्ये 40 लोक होते. आता विमान धडकल्यानंतर विमानाच्या पायलटचा मृत्यू होतो. यामध्ये को पायलट विमानाच्या कॉकपिटमध्ये अशा प्रकारे अडकतो की त्याला बाहेर काढणं आता खूप कठीण झालेलं असतं. विमानाच्या या दुसऱ्या टक्करीमध्ये विमानामधील 12 लोकांचा जागीच मृत्यू होतो. आता विमानामधील 33 लोक जिवंत होते. परंतु यामधील अनेक लोकांचा पाय फ्रॅक्चर झाला होता, कोणाचा हात फ्रॅक्चर झाला होता, कोणाच्या डोक्याला जखमा झालेल्या होत्या. आणि यातच बाहेरचं जे हवामान होतं ते मायनसमध्ये होतं. थंड तापमान, सगळीकडे नुसता बर्फच बर्फ. लोक बेशुद्ध पडलेले होते. थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये काही जणांना शुद्ध येण्याला सुरुवात झाली. रक्त गोठवणाऱ्या या थंडीमध्ये एका अनोळख्या ठिकाणी या दरम्यान काही लोक विमानाच्या कॉकपिटकडे जातात आणि को पायलटला वाचवण्याचा प्रयत्न करतात. को पायलट सांगतो की माझी पिस्तूल या ठिकाणी कुठेतरी जवळच पडलेली असेल, तेवढी पहा. त्या ठिकाणी असणारे खेळाडू म्हणतात, अरे बाबा, आता सध्या तरी तुला वाचवणं गरजेचं आहे. त्यावेळी तो सहवैमानिक म्हणतो, विमानाच्या कॉकपिटमध्ये मी अशा प्रकारे अडकलेलो आहे की मला काढणं खूप कठीण आहे आणि माझं वाचणंही अशक्य आणि मला खूप वेदनाही होत आहेत. कृपया माझं पिस्तूल शोधून मला गोळी मारा. विमानामधले खेळाडू हे करण्यास तयार नव्हते. काही वेळानंतर या सहवैमानिकाचाही मृत्यू होतो. आता या ठिकाणी एअर ट्रॅफिक कंट्रोल गोंधळात आहे. आता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटलेला आहे. यानंतर लगेच विमानाचा शोध घ्यायला सुरुवात होते. त्याच रात्री म्हणजे 13 ऑक्टोबर 1972ला 4 विमानं या विमानाचा शोध घेण्यासाठी निघतात. ज्या ठिकाणी हे विमान शेवटच्या क्षणी दिसलं त्या ठिकाणी विमानाला शोधायला सुरुवात होते. रात्री अंधारामध्ये सुद्धा विमानाचा शोध सुरू होतो, परंतु विमान काही सापडत नाही. सर्च ऑपरेशन करणारी टीम माघारी येते. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 14 ऑक्टोबर 1972चा दिवस या ठिकाणी 11 विमानं या विमानाचा शोध घेण्यासाठी निघतात. याच्यामध्ये अर्जेंटिना, चिली आणि उरुग्वे या देशांची मिळून ही 11 विमानं होती. आता ह्या दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी ही 11 विमानं निघतात. आणि या 11 विमानामधील एक विमान जे दुर्घटनाग्रस्त झालेले विमान आहे त्याच्यावरून जातं, परंतु खाली बर्फाचं वादळ चालू असल्यामुळं खाली असलेलं त्यांना काहीही दिसत नाही. आणि दुर्घटनाग्रस्त विमानामधले लोक मात्र हे विमान जाताना पाहतात आणि त्या विमानाला इशारा पण करतात, पण दुर्दैवानं त्यांचा आवाज त्या विमानापर्यंत जात नाही. तसंच वरून जाणाऱ्या विमानाला खराब हवामानामुळं दुर्घटनाग्रस्त झालेले विमान तसेच त्यातले लोक दिसत नाही. हे विमान वरून निघून जातं. जे विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं त्याचा रंग पण पांढराच होता. बर्फाचा रंग पांढरा आसपासच्या, ते विमानाचा रंग पण पांढराच. यामुळं वरून जाणाऱ्या विमानाला खालील विमान दिसत नाही आणि लोकही दिसत नाहीत. सभोवताली असलेला बर्फच बर्फ, पहाड, आणि यामुळं हे विमान वरच्या विमानाला दिसत नाही आणि शोध घेण्यासाठी आलेलं विमान निघून जातं. आता दुर्घटनाग्रस्त विमानाला शोधण्यासाठी निघालेली 11 विमानं दिवसभर प्रयत्न करतात, परंतु त्यांच्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. यानंतर पुन्हा 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी प्रयत्न केले जातात, परंतु या विमानाचा कुठेही शोध लागत नाही. 5वा आणि 6वा दिवस उजाडतो. 5व्या आणि 6व्या दिवशी शोध घेणारी विमानं दोनदा त्या दुर्घटनाग्रस्त झालेलं जे विमान आहे त्याच्यावरून जातात, परंतु खराब हवामानामुळं त्यांना खालचं पुन्हा एकदा काही दिसत नाही. आणि एकूण 8 दिवस असं सर्च ऑपरेशन चालतं. 8 दिवस सर्च ऑपरेशन केल्यानंतर सर्वांना असं वाटतं की ज्या पद्धतीनं हे विमान बर्फाच्या पहाडीमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये यामध्ये कोणीही वाचलं असण्याची शक्यता नाही. आणि जरी कोणी वाचलेलं असेल तरीसुद्धा कडक थंडीमुळं आत्तापर्यंत त्यांचा मृत्यू झालेला असेल. 8 दिवस, या 8 दिवसांमध्ये 142 तास आणि 30 मिनिटं विमानाचा शोध घेतला गेला. आणि अशा प्रकारे शोध घेतल्या गेल्यानंतर या मोहिमेमध्ये कोणतंही यश आत्तापर्यंत प्राप्त झालेलं होतं. आणि कोणतंही यश न मिळाल्यामुळं 8व्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला की आता सर्च ऑपरेशन बंद करावं. यानंतर सर्च ऑपरेशन बंद केलं गेलं. आता खरी कसोटी चालू झाली की ज्या त्या पर्वतावरती विमानातले काही लोक वाचलेले होते तर त्यांचे तिथून पुढे सुटकेसाठी प्रयत्न चालू झाले. अँडीज पर्वतावरती विमान
दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं आणि हे विमान या पहाडीवर जे अडकलेलं होतं ते विमानाचे 2 तुकडे झालेले होते. आता यांची वेगळीच कहाणी सुरू झालेली होती. त्यांच्यापुढे प्रश्न होता की सगळीकडे तापमान मायनसमध्ये आहे, आता काय करायचं. वाचलेल्या सर्व लोकांनी मग विमानाचा जो दुसरा तुकडा होता त्याच्यामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी ज्या खुर्च्या होत्या त्या बाहेर काढल्या आणि विमानाचा बाकीचा हिस्सामध्ये थंडी वाजू नये म्हणून त्याच्यामध्ये तो हिस्सा झाकून घेतला आणि त्याच्यामध्ये राहायला सुरुवात केली. थंडीपासून वाचण्यासाठी सर्व खुर्च्यांचे कव्हर काढले आणि जोपर्यंत मदत प्राप्त होत नाही तोपर्यंत अर्ध तुटलेलं जे विमान होतं त्याच्यामध्येच पुढं राहण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. या खेळाडूमध्ये 2 मेडिकलचे स्टुडंट होते. आता या विमानामध्ये काही फर्स्ट एड बॉक्स असतात आणि त्यांच्यामार्फत ज्या काही लोकांना जखमा झालेला होता त्या जखमा बऱ्या करण्याचा, त्या जखमांवरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न हे 2 मेडिकल स्टुडंट करत होते. 9वा दिवस उजाडला. 9व्या दिवशी आणखी एका जखमी खेळाडूचा याच्यामध्ये मृत्यू झाला. आता एकूण 27 लोक जिवंत होते. सर्वांसमोर आता महत्त्वाचा प्रश्न होता की खाण्यासाठी आणि पिण्यासाठी नेमकं काय करायचं. या दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाला खूप लांबचा प्रवास करायचा नव्हता, यामुळे मर्यादित स्वरूपातच खाण्यापिण्याच्या वस्तू विमानामध्ये घेतल्या गेलेल्या होत्या. विमानामध्ये काही खाण्याचं साहित्य होतं. त्याच्यामध्ये 8 चॉकलेटचे डबे, जामचे 3 बाटल्या, बदामाचा एक डबा होता, काही प्रमाणामध्ये खजूर होते, काही प्रमाणामध्ये कॅन्डीज होत्या आणि काही वाईनच्या बॉटल होत्या. अशा प्रकारे विमानामध्ये काही साहित्य खाण्यासाठी ठेवण्यात आलेलं होतं. परंतु जसे जसे दिवस जातील तसे तसे ते संपणार होतं. पाण्याची ही स्थिती तीच होती. हे सर्व साहित्य आता 27 लोकांमध्ये वाटायचं ठरवण्यात आलं आणि केव्हा मदत प्राप्त होईल हेही माहीत नव्हतं. सर्व लोकांनी या खाण्याच्या सगळ्या वस्तू सर्व लोकांमध्ये समान प्रमाणामध्ये वाटप केल्या. जिवंत राहण्यासाठी जितकं कमी खाता येईल तेवढं कमी खाऊन ह्या खाण्याच्या वस्तू हे लोक पुरवत होते. खाण्याच्या वस्तू एवढ्या कमी होत्या की हे खजूर दिवसातून 3 वेळा एक जण खात होता. पाणी पिण्यासाठी बाहेरचे बर्फ अशा काही विमानामध्ये इक्विपमेंट जे होत्या त्या इक्विपमेंटवरती ठेवलं जात होतं आणि ते विरघळवलं जात होतं आणि त्याच्यापासून तयार झालेलं पाणी हे पिलं जात होतं. अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि हे पाणी संपलेल्या ज्या काही दारूच्या बॉटल होत्या, वाईनच्या बॉटल होत्या त्याच्यामध्ये साठवलं जात होतं. 11वा दिवस उजाडला. 11व्या दिवशी लक्षात आलं की विमानामध्ये ट्रान्समीटर रेडिओ पडलेला आहे. सर्वांना आनंद होतो. पण ज्यावेळी तो रेडिओ पाहतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की हा रेडिओ खराब झालेला आहे. कसे तरी त्यांच्यामधला एक जण रेडिओ नीट करण्यासाठी प्रयत्न करतो. रेडिओ नीट करण्यासाठी प्रयत्न करत असताना तो त्याच्यामधून रेडिओ नीट करतो, परंतु त्यांच्या लक्षात येतं रेडिओ नीट करताना की त्या रेडिओमधून फक्त ऐकू येत होतं. ज्या काही बातम्या चालू होत्या त्या ऐकू येत होत्या, जे काही कार्यक्रम चालू होते ते ऐकू येत होत्या, परंतु इकडून बोललेलं तिकडे जात नव्हतं. रेडिओमधून या सर्वांना कळलं की सरकारनं सर्च ऑपरेशन बंद केलेलं आहे. रेडिओच्या कार्यक्रमामधून जी माहिती मिळाली त्या माहितीमधून या सर्वांच्या लक्षात आलं आता की सर्च ऑपरेशन बंद केलेलं आहे. हे सर्व ऐकून कोणीतरी आपल्याला शोधण्यास येईल ही जी त्यांची आशा होती ती शेवटची आशासुद्धा संपुष्टात आली. याच्यामध्ये एक खेळाडू होता, त्याचं नाव होतं नॅन्डो प्रॅडो. हा खेळाडू त्यांच्यामध्ये होता, त्यानं रेडिओवरची सूचना ऐकलेली होती, पण त्याचं पॉझिटिव्ह माइंड बघा. ज्यावेळेस तो रेडिओवरती ऐकतो की सर्च ऑपरेशन बंद केलेलं आहे आणि आता इथून पुढे शोधण्यास कोणी येणार नाही, हे ऐकल्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांकडे येतो आणि म्हणतो आपल्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. सर्वजण हे ऐकून आनंदी होतात आणि विचारतात काय गुड न्यूज आहे, लवकर सांग. तो म्हणतो की आता आपल्या मदतीसाठी कोणीही येणार नाही, कारण सरकारनं सर्च ऑपरेशन थांबवलेलं आहे. कारण सरकारला आता असं वाटत आहे की आपल्यापैकी कोणीही जिवंत राहिलेलं नाही. त्याचं हे ऐकल्यानंतर सर्व लोक त्याच्यावरती ओरडतात की अरे याच्यामध्ये काय गुड न्यूज आहे. तेव्हा तो म्हणतो गुड न्यूज ही आहे की आता आपल्याला जिवंत राहण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागणार आहेत आणि इथून बाहेर पडण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहेत. आता आपल्यासाठी कोणतीही मदत येणार नाही, ही याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट आहे, असं नॅन्डो प्रॅडो इतर जिवंत राहिलेल्या खेळाडूंना आणि सहकाऱ्यांना सांगतो. आता इकडे एक एक दिवस संपत चाललेला आहे.
जवळचं अन्न संपत आलेलं आहे. जे लोक जखमी अथवा आजारी आहेत त्यांची तब्येत खराब होते. जवळचं अन्न जसं जसं संपायला लागलं तसे तसे खुर्चीच्या आतलं कॉटन खायला या लोकांनी सुरुवात केली. नंतर खुर्चीचा लेदरचा कवर खायला सुरुवात केली. या सर्व गोष्टी खाण्यात आल्यामुळं हे सगळेजण आजारी पडायला लागले. या दरम्यान काही लोकांचा मृत्यूही झाला. आता हे सर्व चाललेलं असतानाच या दरम्यान 16 दिवसानंतर म्हणजेच 29 ऑक्टोबर 1972ला बर्फाचं एक वादळ येतं. हे वादळ एवढं भयानक होतं की या वादळामध्ये आणखी 8 लोकांचा मृत्यू होतो. ज्यावेळी हे वादळ संपतं त्यावेळी सकाळी यांच्या लक्षामध्ये येतं की आपल्यामधील आणखी 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. 27 मधून 8 जण मृत्यू पावल्यामुळं आता उरलेले एकूण लोक 19 राहिलेले होते. आता खाण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व अन्न संपलेलं होतं. वेगवेगळ्या पद्धतीनं पाणी मिळत होतं, परंतु जवळचं अन्न मात्र संपलेलं होतं. परंतु जिवंत राहण्यासाठी अन्न खावं लागणार होतं. यामुळं आता काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला होता. आणि याच्यावरती विचार करण्यासाठी एके दिवशी सगळे एकत्र बसले आणि विचार केला की जर आपण काही खाल्लं नाही तर आपल्या अंगामध्ये शक्ती राहणार नाही आणि त्यामुळं आपण इथून कधीच बाहेर पडणार नाही. काहीतरी प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत. कुठून तरी अन्न आपल्याला मिळवावं लागणार आहे. पण आसपास सगळीकडे बर्फच बर्फ. शेजारी कुठंही हिरवं झाडं नव्हतं. कोणत्याही प्रकारचं गवत दिसत नव्हतं. जिकडे पाहाल तिकडे बर्फच बर्फ होता. एखादं जनावर सुद्धा नव्हतं की त्याला मारून खाता येईल. कोणत्याही प्रकारचं गवत नव्हतं की जे खाऊन जगता येईल. अशातच त्यांच्यातील एकाची न खाण्यामुळं तब्येत खूपच बिघडली आणि या परिस्थितीत सर्वांनी एक निर्णय घेतला की जगायचं असेल तर ज्यांचा ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या मांसापासून आपली भूक मिटवावी लागेल. हे सगळं ऐकल्यानंतर सर्वजण स्तब्ध झाले. कारण ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे ते लोक तर आपले सहकारी आहेत आणि आपल्या सहकाऱ्यांचा अन्न म्हणून वापर कसा करायचा, हे कसं शक्य आहे असा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण झाला. परिस्थिती इतकी भयंकर होती की याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. सर्वजण मिळून निर्णय घेतात की ठीक आहे, याच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय आपल्यासमोर उपलब्ध नाही आणि आपण असं नाही केलं तर आपल्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही. मग विमानामधील ज्या काही काचेच्या वस्तू तुटलेल्या होत्या अशा वस्तूंचा चाकू म्हणून वापर करण्यात आला. बाहेर जे लोक मृत्यू पावलेले आहेत त्यांचे तुकडे करण्यात आले आणि हळूहळू या लोकांनी आयुष्यात पहिल्यांदाच माणसाचं मांस खाण्यास सुरुवात केली आणि आपली भूक मिटवली. याशिवाय दुसरा कोणताच पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. यानंतर या सर्वांच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हायला लागली. उरलेले सर्व 19 लोक निर्णय घेतात की आपल्यामधील ज्यांचा ज्यांचा मृत्यू होईल ते आपापल्या शरीराला दुसऱ्यासाठी सोडून जातील. आपसामध्ये सर्वांनी मिळून घेतलेला हा निर्णय होता की आपल्यामधील जो कोणी मरेल तो दुसरा कोणी जोपर्यंत येते आहे तर त्याला जिवंत राहण्यासाठी तो त्या व्यक्तीला खाऊ शकतो, असा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. यानंतर पुन्हा 34व्या दिवशी 1 जणाचा मृत्यू झाला. आता एकूण 18 जण जिवंत राहिले होते. 37व्या दिवशी आणखी एकाचा मृत्यू झाला, त्यामुळे आता 17 जण जिवंत राहिले. यानंतर 60व्या दिवशी आणखी एकाचा मृत्यू झाला, त्यामुळे आता एकूण 16 जण जिवंत राहिले होते. 60व्या दिवशी एक महत्त्वाची घटना घडून आली. उरलेल्या 16 मधील 2 लोक जे रग्बीचे प्लेयर होते ते 2 जण ठरवतात की हळूहळू सगळे लोक मृत्यू पावत आहेत. दुसऱ्याची शरीरं खाऊन आपण जिवंत राहत आहोत, पण हे केव्हापर्यंत चालणार? नॅन्डो आणि कॅन्सा हे 2 ते खेळाडू होते. नॅन्डो आणि कॅन्सा हे रग्बीचे 2 खेळाडू आता निर्णय घेतात की इथे बसून आपण मृत्यू आपल्याकडे यायची वाट बघत बसायची नाही. आपण स्वतःहून काही मार्ग शोधायचा. आपण प्रयत्न करूयात. मार्ग मिळाला तर ठीक, नाही तर मृत्यू तर असाही येणारच आहे. परंतु आपण कोणाच्या मदतीची वाट बघायची नाही किंवा असह्य होऊन मरायचं नाही, असं ह्या नॅन्डो आणि कॅन्सा या 2 खेळाडूंनी ठरवलं. नॅन्डो आणि कॅन्सा हे रग्बीचे 2 खेळाडू निर्णय घेतात की आता आपण परतीचा रस्ता शोधायचा. प्रयत्न करूयात, आसपास फिरूयात, बघूयात कुठे काही मार्ग सापडतोय का इथून बाहेर पडण्याचा. कोणता ना कोणता तरी रस्ता असणारच याचा विचार करून हे 2 जण रस्ता शोधण्याचा निर्णय घेतात. परंतु त्यांना जिथून रस्ता शोधायचा होता ते ठिकाण 11,000 फूट उंचीवरती होता.
आणि जेव्हा जेव्हा आसपास वस्ती शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा दूरपर्यंत काहीच दिसत नव्हतं, फक्त बर्फ आणि बर्फच होता. परंतु हे दोघेजण मागे हटत नाहीत. दोघेजण ठरवतात की आपण बाहेर जाऊन कुठेतरी मदत मिळेल का यासाठी प्रयत्न करूया, आणि मदत मिळाली तर ती मदत उरलेले जे आपले सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांना वाचण्यासाठी ती मदत इथंपर्यंत आणूयात. या दोघांचं धाडस पाहून त्यातला आणखी एक खेळाडू उत्तेजित होतो. त्याचं नाव होतं व्हिजिंग्टन. व्हिजिंग्टनही विचार करतो मलाही यांच्याबरोबर जाता येईल का, मी पण प्रयत्न करेल, आणि तो त्यांच्याबरोबर जाण्यासाठी तयार होतो. हे सर्व निर्णय घेतात, परंतु समोर प्रश्न असा होता की बाहेर सगळीकडे -डिग्रीमध्ये तापमान होतं. सध्या ते ज्या उंचीवरती होते ते 11,000 फूट उंचीवरती होते, आणि या सगळ्यामध्ये कोणालाही आत्तापर्यंत ट्रेकिंगचा अनुभव नव्हता. मग शोधायचं कसं? यानंतर बाहेर जाण्यासाठी विमानामधले त्यांनी सीट बाहेर काढली, जेणेकरून ते बर्फावरती घसरगाडीसारखे घसरतील आणि त्याच्यावरून बसून जाण्यासाठी त्यांना पुढे जाता येईल. थंडीपासून वाचण्यासाठी विमानामध्ये ज्या गाद्या होत्या त्यांच्यापासून त्यांनी कपडे तयार केले. थंडीपासून वाचण्यासाठी विमानामधील सीटच्या कुशनपासून आपले शूज बनवले. आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर जे लोक मृत्युमुखी पडलेले होते त्यांचे कपडे काढले आणि ते सर्व कपडे काढून स्वतःला घातले. म्हणजे एका एका व्यक्तीनं 3-3 जीन्सच्या पॅन्ट घातल्या थंडी वाजू नये म्हणून. आणि अशा प्रकारे कपडे घालून पुढील मार्ग शोधण्यासाठी ते निघाले. मार्ग शोधण्यासाठी निघताना निर्णय घेतला जातो की सुरुवातीला आपण पश्चिम बाजूला जाऊयात, कारण पूर्वेकडे फक्त बर्फाचे पहाड आणि पहाडच होते. त्यामुळे ते निर्णय घेतात की मार्ग सापडला तर फक्त पश्चिम बाजूलाच सापडेल, त्यामुळे आपण पश्चिम बाजूला मार्ग शोधूयात. मार्ग शोधायला निघाले. मार्ग शोधायला निघाल्यानंतर 3 दिवस पश्चिम बाजूला हे चालत राहतात. 3 दिवस झाल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये येतं की आपण मार्ग शोधायला निघालो आहोत, परंतु हे खूपच कठीण काम आहे. त्यांच्याजवळ असलेलं अन्न संपायला सुरुवात झाली. अन्न संपायला सुरुवात झाल्यामुळं ते तिघं निर्णय घेतात की आपल्यामधील एक जणांनी पुन्हा माघारी जा. याचं कारण अन्न खूप थोडं राहिलेलं आहे. 3 दिवसामध्ये फक्त ते 3 ते 4 किलोमीटरच पहाडी चढून वर गेले होते. माघारी जाणं सोपं होतं, कारण माघारी जाताना उतार असल्यामुळं कमी त्रास होणार होता. त्यांच्यामधील व्हिजिंग्टन हा माघारी जाण्याचा निर्णय घेतो आणि न्यांडो आणि कॅन्सा हे पुढे जातात. माघारी निघताना विमानाचं जे सीट होतं ते सीट व्हिजिंग्टननं बर्फाच्या गाडीप्रमाणे बनवलं आणि त्याच्यावरून तो माघारी निघाला. आता यांना वरती जाण्यासाठी जिथे 3 दिवस लागले होते, परंतु माघारी येताना ते अंतर तो फक्त 1 तासामध्ये पोहोचला. म्हणजे वर चढणं किती कठीण होतं हे आपल्या लक्षामध्ये येईल. न्यांडो आणि कॅन्सा हे रग्बीचे 2 खेळाडू ठरवतात की जगलो तर बरोबरच आणि मेलो तरीही बरोबरच मरायचं, आणि मदत जर मिळाली तर ती मदत आपल्या सहकाऱ्यांपर्यंत घेऊन यायची, परंतु आता काही झालं तरी माघारी मात्र जायचं नाही. यानंतर ते दोघंही पुढे चालायला सुरुवात करतात. अजून पुढं 3 ते 4 दिवस निघून जातात, परंतु पुढे फक्त बर्फ आणि बर्फाशिवाय काहीही दिसत नाही. आणखी 8 दिवस निघून जातात. 8 दिवसानंतर अचानक पहिल्यांदाच न्यांडोला बर्फाच्या पहाडीमध्ये 2 बर्फाच्या अशा टेकड्या दिसतात की जिथे बर्फच नव्हता. या बर्फाच्या टेकडीवर झाडं आणि गवत दिसत होतं. इतके दिवस चालल्यानंतर प्रथमच त्यांना असं वाटलं की आसपास नक्कीच कुठेतरी वस्ती असणार. दोघांना खूप आनंद झाला, पण चालण्याचं त्राण मात्र उरलेलं नव्हतं. पण तरीही ते तसेच त्या पहाडीकडे जाण्यास सुरुवात केली. चालत चालत ते त्या टेकडीवरती जाऊन पोहोचतात. प्रवासाला सुरुवात केल्यापासूनचा आजचा हा त्यांचा 10वा दिवस होता. या 10 दिवसांमध्ये ते जवळजवळ 61 किलोमीटर चाललेले होते. 21 डिसेंबरचा दिवस उजाडतो. या टेकडीवरती ते पोहोचतात. येथे सर्वात पहिल्यांदा त्यांना 2 गायी दिसतात. त्यांच्याजवळ अन्न संपलेलं असल्यामुळं त्यांच्या शरीरावरती परिणाम झालेला होता. बोलण्याची ताकद त्यांच्यामध्ये उरलेली नव्हती, परंतु जवळच कुठेतरी आपल्याला माणूस दिसेल या आशेनं ते पुढे जायला सुरुवात केली. त्यांना एक नदी दिसली, परंतु त्यावेळी त्यांची जी परिस्थिती होती त्यानुसार त्यांना नदी पार करणं शक्य नव्हतं. काहीतरी मदत मिळेल या आशेने नदी किनाऱ्यावरती न्यांडो आणि कॅन्सा हे दोघेजण बसतात. याच वेळी
नदीच्या पलीकडे 3 माणसं त्यांना दिसतात. जवळजवळ दुर्घटना झाल्यानंतर 70 दिवसानंतर त्यांना ही माणसं दिसली होती. त्यांना माणसं दिसतात. माणसं पाहून नॅन्डो आणि कॅन्सा हे दोघेजण मोठ्याने ओरडून हाका मारायला सुरुवात करतात. परंतु नदीच्या पाण्याचा आवाज आणि नदीच्या पलीकडे असणारी ती माणसे यांच्यामधील अंतरामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही. नदीच्या पलीकडील 3 माणसं जी घोड्यावरती बसलेली होती ती माघारी जायला निघतात. परंतु त्यांच्यामध्ये एक जणाची नजर त्यांच्यावरती पडते. दोघांनाही एकमेकांचं काही ऐकू येत नसल्यामुळे तो माणूस एक पेन्सिल आणि कागद दगडामध्ये गुंडाळून नदीच्या पलीकडे या दोघांकडे फेकतो. त्या कागदावर लिहिलं होतं की तुम्ही कोण आहात आणि तुमच्याविषयी माहिती द्या. नॅन्डो तिकडून उत्तर लिहितो की आम्ही उरुग्वेचे रग्बीचे खेळाडू आहोत की ज्यांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. आमचे आणखी 14 सहकारी वर पहाडीवर आहेत. आम्ही या विमान दुर्घटनेमधून 16 जण वाचलेलो आहोत आणि त्यापैकी आम्ही दोघे मदत मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. कृपया हा संदेश आपण या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. अशा प्रकारे उत्तर त्या कागदावरती लिहून तो कागद तो त्यांच्याकडे परत फेकतो. तो माणूस त्या कागदावरील लिहिलेलं उत्तर वाचतो आणि एकच शब्द मोठ्याने ओरडतो, ते म्हणजे टुमारो. एवढाच मोठ्याने शब्द ओरडतो आणि निघून जातो. दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये ही बातमी पोहोचते की उरुग्वेचे रग्बीच्या खेळाडूंचं विमान जे दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं त्यातील काही खेळाडू मदत मागण्यासाठी आलेले आहेत. याबरोबरच चिलीचे पोलीस सतर्क होतात. या ठिकाणी पोलीस तत्परतेने येतात. नॅन्डो आणि कॅन्साला मदत दिली जाते व त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. यांच्याकडून सर्व माहिती पोलिसांना मिळते. तोपर्यंत चिलीमधील माध्यमांना ही गोष्ट समजते. त्यानंतर कसं विमान दुर्घटनेनंतर 72 दिवस याच्यामधील खेळाडू जिवंत आहे या विषयाची कहाणी सर्वांमार्फत माध्यमांमार्फत पोहोचवली जात आहे. बाकी खेळाडूंना वाचवण्यासाठी चिलीमधील स्पेशल 3 हेलिकॉप्टर या नॅन्डो आणि कॅन्सा यांना पाठवण्यासाठी तयारी होते. पण त्या ठिकाणी परिस्थिती अशी होती त्या टेकडीवर की एकच हेलिकॉप्टर उतरू शकेल. आता या ठिकाणी एकच हेलिकॉप्टर लँड होऊ शकत होतं आणि एका हेलिकॉप्टरमध्ये 7 पेक्षा जास्त लोक येऊ शकत नव्हते. अशा प्रकारे 2 दिवसामध्ये सर्व खेळाडूंना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात येतं. आता या दरम्यान सर्वांच्या मनामध्ये एक शंका होती की 72 दिवसापर्यंत सर्व जिवंत कसे राहिले. सगळेजण एकमेकाकडे पाहण्यास सुरुवात करतात की आता कसं सांगावं की एकमेकांचं मांस खाऊन आम्ही जिवंत राहिलो आहोत. परंतु त्यातील काही जण खरी कहाणी माध्यमांना सांगतात. यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरतो. अरे हे तर नरभक्ष आहेत, हे माणसांचं मांस खाऊन जगलेलं आहेत. त्यांच्याबद्दल असंतोष पसरतो. परंतु त्यातील 2 जण पुढे येतात आणि सांगतात की आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की आपल्यामधील जर कोणाचा मृत्यू झाला तर जिवंत राहण्यासाठी ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचं मांस दुसरा खाईल आणि हे सर्वांनी ठरवलेलं होतं. जेव्हा कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला होता ही गोष्ट समाजासमोर येते तेव्हा लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण होतो. या गोष्टीपासून आपल्याला एक शिकवण मिळते की आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी जरी तुमच्यामध्ये दृढ निश्चय असेल आणि तुम्ही जर निर्णय घेतला की मी या गोष्टीपासून मागे सरकणार नाही तर विजय नक्कीच मिळणार आहे. अशा प्रकारे उरुग्वे आणि चिली या देशामध्ये 2 संघामध्ये जो सामना होणार होता ही खरी घडलेली गोष्ट आहे. सत्य घटना आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये ते खेळाडू जिवंत राहिले. एखादी जर तुम्ही गोष्ट करायची ठरवली आणि मागे हटलाच नाही तर ती कशी शक्य होते याचं उत्तम उदाहरण घडलेली सत्य घटना आहे.